हॅलो फ्रेंड्स, आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहणार आहोत। आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रेरणा। प्रेरणा या शब्दाची फोड केली आहे प अधिक र अधिक एक मात्रा प्रे र अधिक अ र न अधिक काना ना प्रेरणा। प ला इंग्लिश मध्ये पी असे लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। प आणि र हे जोडाक्षर आहे। प च्या पोटात जी रेघ आहे तो र आहे। प चा उच्चार आधी होतो आणि र चा उच्चार नंतर होतो। प आणि र हे जोडाक्षर आहे। र ला इंग्लिश मध्ये आर असे लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। र वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिश मध्ये ई असे लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला। पी आर ई प्रे। र ला इंग्लिश मध्ये आर असे लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। प्रेरणा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असे लिहितात, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहून घेतला। आर ए र। न ला इंग्लिश मध्ये एन असे लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असे लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। एन ए ना। मग प्रेरणाचं स्पेलिंग काय तयार झालं? PRERNA प्रेरणा। साक्षी। साक्षी या शब्दाची फोड केली आहे स अधिक काना सा क्ष अधिक दुसरी वेलांटी क्षी साक्षी। स ला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। स ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। SA सा। क्ष ला इंग्लिश मध्ये KSH असं लिहितात, म्हणून आपण इथे KSH लिहून घेतलं। क्ष ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिश मध्ये डबल ई असं लिहितात, परंतु शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता फक्त आय हे लेटर वापरतात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला। KSHI क्षी। फ्रेंड्स, दुसऱ्या वेलांटीवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे, तो तुम्ही पाहून घ्या। मग साक्षीचं स्पेलिंग काय तयार झालं? SAKSHI साक्षी। पुस्तक। पुस्तक या शब्दाची फोड केली आहे प ला पहिला उकार पू स अधिक त अधिक अ स्त आणि शेवटी पाय मोडलेला क। कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण क च्या पुढे अ लिहिणार नाही। प ला इंग्लिश मध्ये पी असं लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। प ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिश मध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला। PU पू। स ला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला। स आणि त हे जोडाक्षर आहे। स हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस च्या पुढे ए लिहिणार नाही। स ला त जोडलेला आहे आणि त ला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला। पुस्तक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। STA स्त। क ला इंग्लिश मध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला। क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण के च्या पुढे ए लिहिणार नाही। मग पुस्तकचं स्पेलिंग काय तयार झालं? PUSTAK पुस्तक। अभ्यास। अभ्यास या शब्दाची फोड केली आहे भ अधिक य अधिक काना भ्या आणि शेवटी पाय मोडलेला स। कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण स च्या पुढे अ लिहिणार नाही। अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि ए हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। भ ला इंग्लिश मध्ये BH असं लिहितात, म्हणून आपण इथे BH लिहून घेतलं। भ आणि य हे जोडाक्षर आहे। भ हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण BH च्या पुढे ए लिहिणार नाही। भ ला य जोडलेला आहे आणि य ला इंग्लिश मध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। य ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला। BHYA भ्या। स ला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला।
स हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस च्या पुढे ए लिहिणार नाही. मग अभ्यासचं स्पेलिंग काय तयार झालं? ABHYAS अभ्यास. सन्मान. सन्मान या शब्दाची फोड केली आहे. स अधिक अ स, न अधिक म अधिक काना मा आणि शेवटी पाय मोडलेला न, कारण शेवटी अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण न च्या पुढे अ लिहिणार नाही. स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला. सन्मान ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण एस च्या पुढे ए लिहून घेतला. SA स. न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला. न आणि म हे जोडाक्षर आहे आणि न हा अर्धा आहे. अर्धा अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एन च्या पुढे ए लिहिणार नाही. न ला म जोडलेला आहे आणि म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला. म ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. NMA मा. न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला. न हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एन च्या पुढे ए लिहिणार नाही. मग सन्मानचं स्पेलिंग काय तयार झालं? SANMAN सन्मान. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा 8वा भाग पाहिला. पहिले 7 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.